बदलापूरमध्ये ते RSSच्या शाळेमध्ये जी अत्यंत गुन्हास्पद घटना घडलेली आहे, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आव्हान शनिवारी 24 तारखेला केलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीनं आज आपण शनिवारी संपूर्ण अक्कलकोट तालुका बंद करणार आहोत. त्या दृष्टीने आजची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये उद्धव सेनेचे अध्यक्ष आनंद बुक्कानेवरेजी, राष्ट्रवादीचे राम जाधव, आमचे काँग्रेसचे अशफाकभाई, युवा काँग्रेसचे अध्यक्ष बाबा पाटील, मल्लिकार्जुन पाटील व सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आज आम्ही एक निवेदन पण दिलं आज पोलीस स्टेशनला जाऊन त्या घटनेचा निषेध म्हणून, आणि शनिवारी बंदचं आव्हान आम्ही करतो. कारण ही जे घटना घडलेली आहे अत्यंत संतापजनक असा घटना आहे. कुठल्या शब्दात निषेध करावा ह्या घटनेचा, कुठल्या दृष्टीने संताप व्यक्त करावा, हे सगळं कल्पनेच्या पलीकडे झालेलं आहे. असली निर्गुण घटना घडलेली आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाचं म्हणजे ही घटना घडलेलं असताना राज्याचं प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे सगळ्या राज्यातल्या जनतेची सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांनी म्हणतात की ह्याच्यात राजकारण आहे. म्हणजे मुलीवर अत्याचार झाला, लहान मुली चिमुरड्यावर 3.5 वर्षाच्या, त्याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले तर त्यांनी त्याला राजकारण दिसू लागलं त्यांच्यामध्ये. आणि त्यांनी सरळ सांगतात की बाबा ह्या लोकांना फोडून काढा. म्हणजे आवाज जे उठवले त्या गुन्हास्पद घटनेविरुद्ध त्या लोकांवर लाठीचार्ज करायचा आदेश कोणी दिला? राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्र्याच्या पदावर त्या खुर्चीवर बसलेल्या माणसाने किती संयमाने आणि सामंजस्याने वागावं हे देशाचं दुर्दैव आहे, राज्याचं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. महाराष्ट्रात कधी असला मुख्यमंत्री झाला नाही. आणि त्यांचे प्रवक्ते येऊन सांगतात चॅनलवर की पोलिसांचं स्किल आहे म्हणते 12 तासांनी हे करायचं. म्हणजे लहान मुलीवर अत्याचार झाला तर त्यांचं तोंडून कसं वधवून घ्यायचं. त्यांची प्रवक्ते सांगते ती पण महिला आहे, त्याला पण मुली असतील, तिला पण त्या बाईला. तिनं सांगते सरळ पोलिसांचं स्किल आहे, पोलिस कसं काढून घेतले तिला, कुठं काय झालं, कसं झालं, तिला काय माहिती नसेल त्याच्याबद्दल, त्याच्या तोंडून ते वधवून घ्यायचं घ्यायचं पोलिसांनी स्किल दाखवलं म्हणून. म्हणजे एवढं निर्लज्जपणे त्याचं जे लोक समर्थन करतायत म्हणून त्याचा संताप व्हायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या महिला वर्गामध्ये अति प्रचंड संतापाची भावना निर्माण झालेली आहे. आणि त्याला काही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महिलांनी उत्स्फूर्तपणे दाखवलं बोर्ड, आम्हाला तुमचे 1,500 नको, आम्हीच तुम्हाला दर महिन्याला 1,500 देतो, पण आमच्या मुली सुरक्षित ठेवा म्हणून सांगितलं होतं. म्हणून याचा संताप व्यक्त करण्यासाठी उद्याच्या शनिवारी 24 तारखेला आम्ही अक्कलकोट बंदचा हाक दिलेले महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वांनी सहकार्य करायचं ठरलं. कारण सर्वांच्या मनात चीड आहे. आमच्या एका फोनवर सगळ्यांनी सांगितलं नाही नाही म्हणलं हे तुम्ही सांगायची आवश्यकता पण नाही आम्हाला, आम्ही स्वयंपूर्तीने आम्ही सगळं बंद पडू म्हणून सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे, सगळ्या संघटनेने सांगितलेलं आहे. त्याकरता हे सरकारविरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठी आणि भविष्य काळामध्ये ह्या सरकारला चांगला अद्दल घडवण्यासाठी आम्ही बंदचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यांनी बंदमध्ये सहभाग होऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं मी नम्र आणि जाहीर आवाहन करतो. संपूर्ण महाराष्ट्रात बंद होणार आहे. आपल्या अक्कलकोट तालुक्यात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाविकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आपलं काँग्रेस पक्ष सर्वांच्या पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने रस्त्यावर लोक स्वइच्छेने रस्त्यावर उतरून या बंदला पाठिंबा देण्याची सर्वांनी आश्वासित केले आहे. आणि नक्कीच या भाजप सरकारविरोधातचा यांनी जे सत्तेसाठी या मतासाठी जे लाचार होऊन जे गुन्हेगाराशी पाठीशी घालत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी या बंदला अक्कलकोट तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील. हा अक्कलकोटचा बंद नक्की यशस्वी होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून महाविकास आघाडीतर्फे बंदची हाक दिलेली आहे. जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे बदलापूरची. आणि त्यानंतर कोलकात्यामध्ये जे डॉक्टर विद्यार्थिनी शिकत होती ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी आहे. ह्या अनेक घटनेमुळं आपण अक्कलकोट तालुका आणि शहर बंदची हाक दिलेली आहे.
ह्या बंदमध्ये सर्व शाळेतील विद्यार्थिनी या बंदमध्ये सहभागी नोंदवणार आहेत असं म्हेत्रे साहेबांनी सर्व संस्था चालकांना आणि नगरपालिकेला जाहीर आवाहन केलेलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा या बंदमध्ये सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, परत कार्यकर्ते सर्वजण उपस्थित राहून बंदला सहभाग नोंदवणार आहेत व्यवस्थित.